अदरवाईज मला असं वाटतं की कुठल्या तरी बंद घराशी मी बोलत आहो है ना. तर ते एक इंटरॅक्टिव्ह फील यायला पाहिजे मला पण. तर व्हिडिओज ऑन ठेवा, त्या दिवशीच प्रश्न विचारा है ना. ज्या दिवशी आपलं सेशन असेल, जो टॉपिक असेल त्या सेशनची जे निगडीत प्रश्न आहेत तेव्हाच विचारायचा प्रयत्न करा है ना, ऑन टाइम. नाही कळलं, नाही विचारला तर फोन करून विचारू शकता. आपला व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे, त्या ग्रुपमध्येही तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर हा काही एटिकेट्स. दुसरं, वि मोबाईलचा व्हिडिओ सुरू असताना है ना, खाणं, झोपून क्लासेस अटेंड करणं हे अवॉइड करा है ना. बसून, आय नो की आपल्याकडे अशी काही डेडिकेटेड जागा नसते, पण एखाद्या सायलेंट जागेवर असं बसून जिथे आवाज होत नाहीये, प्रॉपर लाईट आहे, अशा ठिकाणी जॉईन करा. ओके, ठीक आहे. 2-3 डिजिटल ट्रेनिंगचे इथिक्स मी जे बोललो. तर जसं मी तुम्हाला सांगत होतो की आजचं जे सेशन आहे ते मान्यता म्हणजे काय, जे नवीन हॉस्पिटल्स आहेत है ना. आता मान्यताच्या स्टँडर्ड्स मध्ये काही बदल झालेले आहेत. आधी आपण 16 स्टँडर्ड शिकायचो है ना, एक वर्षाआधी, जे पण हॉस्पिटल्स सर्टिफाय झाले होते. आता स्टँडर्ड्स 20 झाले है ना, 3-4 स्टँडर्ड्स नवीन ऍड झाले मान्यतामध्ये. तर ते काय आहेत? आता ते नवीन स्टँडर्ड्स ऍड झाल्यामुळे स्कोरिंग सिस्टम पण बदलली है ना. आधी 16 पैकी 12 स्टँडर्ड्स, 14 स्टँडर्ड्स पासिंग होती है ना, 85%. आता 20 पैकी किती स्टँडर्ड्स भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर असेसमेंटचा पॅटर्न पण आता चेंज झाला. आधी ऑफलाईन व्हायच्या बऱ्याच ठिकाणी, कोविडच्या आधी, प्री कोविड जे हॉस्पिटल्स असतील त्यांचं ऑफलाईन असेसमेंट व्हायचं. फॉक्सीचे जे गायनाकोलॉजिस्ट आहेत, जे असेसर आहेत, ते हॉस्पिटलला येऊन असेसमेंट करायचे. आता असेसमेंटची सिस्टम सुद्धा ऑनलाईन शिफ्ट झालेली आहे. त्याच्यामुळे ते कसं होईल, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये, म्हणजे पुढचा 1 तास आपल्याकडे आहे, 3 ते 4, त्या याच्यामध्ये बोलणार आहोत. आणि पुढच्या वीक पासनं आपले ऍक्च्युअल ट्रेनिंग सेशन है ना, आपण टॉपिक शिकणार आहोत ते आपल्या पुढच्या वीक पासनं ऍक्च्युअल टॉपिक सुरू होतील शिकायला. ठीक आहे. तर मी एक प्रेझेंटेशन दाखवतोय तुम्हाला, ज्याच्या थ्रू मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी मान्यताबद्दल सांगतोय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आधी आपल्या बेसलाईन जी असेसमेंट आहे ती पण ऑफलाईन व्हायची है ना. आणि आता इव्हन बेसलाईन असेसमेंट सुद्धा ऑनलाईन होती. तर ती कशी करायची आहे है ना. बेसलाईन असेसमेंट म्हणजे गॅप असेसमेंट. आता आपल्याला किती नॉलेज आहे, आता आपल्याकडे काय प्रॅक्टिसेस आहेत, त्याच्यावर जे स्कोरिंग करतो आपण ट्रेनिंग सुरू व्हायच्या आधी, ते सुद्धा ऑनलाईन कसं करायचं याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला आज सांगण्यात येईल. ठीक आहे. तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मान्यता प्रोग्राम हा फॉक्सीचा प्रोग्राम आहे. फॉक्सी हे ऑब्स गायनीचं फेडरेशन आहे, मुंबई वेस्ट ऑर्गनायझेशन आहे. आणि ज्यांनी 2017 मध्ये प्रायव्हेट सेक्टरच्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी हा प्रोग्राम लॉन्च केला होता. आता प्रायव्हेट सेक्टरसाठी जर तुम्ही बघाल क्वालिटी इम्प्रुव्हमेंट, एक तर तुम्हाला माहिती आहे NABH है ना. पण NABH फक्त डॉक्युमेंटेशन, इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टींवर काम करतं. आणि मान्यता कसं फरक आहे मान्यता आणि NABH मध्ये? मान्यता हा कम्प्लिटली क्लिनिकल टच बेस्ड प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण क्लिनिकल प्रॅक्टिसेस शिकतो. अँटीनेटल केअर, इंट्रापार्टम केअर, पोस्टपार्टम केअर, कॉम्प्लिकेशन्स कसे मॅनेज करायचे, हे आपण मान्यतामध्ये शिकतो. NABH मध्ये आपण हे डायरेक्टली सगळं शिकत नाही, फक्त आपण डॉक्युमेंटेशन जास्त फोकस करतो है ना. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इक्विपमेंट आहे. तर हा फरक आहे NABH आणि मान्यता मधला. सो मान्यता इज मोर ऑफ अ क्लिनिकल ट्रेनिंग प्रोग्राम, whereas NABH is more of डॉक्युमेंटेशन बेस्ड सर्टिफिकेशन प्रोग्राम. तर हा प्रोग्राम 2017 मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी, म्हणजे प्रायव्हेट नर्सिंग होमच्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंटसाठी लॉन्च करण्यात आला होता. त्याच्यानंतर 2019 मध्ये, 2017 मध्ये तर आपण मान्यता सुरू केलं. 2019 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे जे आरोग्य विभाग आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, त्यांनी कोलॅबरेट केलं फॉक्सी सोबत आणि लक्ष मान्यता नावाचा प्रोग्राम डिझाईन केला फॉर महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये फक्त मान्यता नसून आता आपण लक्ष मान्यता म्हणून या प्रोग्रामला ओळखतो. जेव्हा की बाकी स्टेट्समध्ये असं कुठलंही कोलॅबरेशन नाही आहे. तुम्ही गुजरातमध्ये जाल, मध्य प्रदेशमध्ये जाल, तर तुम्ही या प्रोग्रामला मान्यता म्हणूनच ओळखाल. पण महाराष्ट्र असा स्टेट आहे जिथे या प्रोग्रामला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानेही रेकग्नाइज केलेले आहे. त्यांचे काही स्टँडर्ड ऍड केले मान्यतामध्ये आणि या प्रोग्रामला लक्ष मान्यता असं नाव दिलं. तर 2019 पासनं महाराष्ट्रात ज्या फॅसिलिटीज रजिस्टर होतात त्यांना लक्ष मान्यता अशा प्रोग्रामवर ट्रेनिंग आणि सर्टिफिकेशन प्रोव्हाइड केलं जातं. ओके.
सो मान्यता, आणि फॉर महाराष्ट्र इट इज अगेन लक्ष्य मान्यता. ठीक आहे. तर आता आपली जर्नी कशी असणार आहे, जसं मी तुम्हाला बोललो की आज मी तुम्हाला फक्त जर्नी सांगणार आहे. तर ही पहिला जो डब्बा आहे हा ऑलरेडी आपण केलेला आहे, म्हणजे तुमची ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रोसेस झालेली आहे. सगळ्यांनी रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट केलेला आहे. जे रजिस्ट्रेशन फीज आहे ती सुद्धा तुम्ही फॉक्सीला सबमिट केलेली आहे. आता पुढची जी स्टेप आहे ऑब्व्हियसली ट्रेनिंग आहे, है ना. आजचं तर आपलं झिरो सेशन आहे किंवा इंट्रोडक्टरी सेशन आहे. पुढच्या वीक पासून आपण सुरू करतोय आपले ऍक्च्युअल ट्रेनिंग सेशन. तर त्याच्या आधीची एक गोष्ट येते रजिस्ट्रेशन आणि ट्रेनिंग सुरू करायच्या आधी, ती आहे सेल्फ असेसमेंट किंवा बेसलाईन असेसमेंट, किंवा त्याला आपण गॅप असेसमेंट सुद्धा बोलतो. आता गॅप असेसमेंट म्हणजे काय, हे गॅप असेसमेंटचे स्कोर तुमच्या असेसरला जाणार नाहीये, है ना. कोणी तुम्हाला त्या गॅप लाईन असेसमेंटच्या स्कोर्सवरनं जज नाही करणार आहे. पण गॅप असेसमेंट याच्यासाठी करावं लागतं की ट्रेनरला हे कळावं की सध्या तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये कमी परफॉर्म करत आहेत, किंवा कुठली गोष्ट तुमच्याकडे ऑलरेडी चांगली परफॉर्मिंग आहे, कुठल्या गोष्टीवर ट्रेनिंग मध्ये जास्त भर द्यायला पाहिजे, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करायला आपल्याला एक बेसलाईन असेसमेंट किंवा गॅपलाईन असेसमेंट परफॉर्म करायची आहे. ती कशी करायची ते तुम्हाला मी समोर सांगेलच. तर एक आपला जो टास्क आहे पुढच्या ट्रेनिंग सेशनच्या आधी, तो आहे आपल्या सगळ्या हॉस्पिटलला ऑनलाईन गॅप असेसमेंट परफॉर्म करायचे आहे. काहीच करायचं नाहीये त्याच्यावर. गॅप असेसमेंट करताना फक्त येस ऑर नो करत असाल तुम्ही तर यस लिहायचं. आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे हिमोग्लोबिन टेस्टिंग होते तर यस लिहायचं, है ना. ओजीटीटी टेस्टिंग होते तर यस लिहायचं. जर नसेल होत तर त्या डब्यामध्ये आपण नो लिहिणार. तर असंच तुम्हाला फक्त स्कोर करायचं आहे, त्याच्यामध्ये काही डिटेल भरायचं नाहीये. एकदा ते तुमचं पुढच्या ट्रेनिंग सेशनच्या आधी कंप्लीट झालं की मग आपले ऍक्च्युअल ट्रेनिंग सेशन सुरू होतील. जसं मी बोललो की पुढच्या वीक पासून आपले ऍक्च्युअल ट्रेनिंग आणि मेंटरिंग सेशन सुरुवात होईल. आपण दिवस फिक्स करूया की कुठल्या दिवशी आपल्याला हा ट्रेनिंग सेशन करायचा आहे. वेळ मोस्टली 3 ते 4:30 असेल, है ना. पोस्ट ओपीडी टाइम आपण घेतो. तर 4 खूप जास्त लेट होते आणि 2 खूप लवकर होते, म्हणून आपण सगळ्यांना सोयीस्कर असा 3 ते 4:30 असा टायमिंग ठेवलेला आहे ट्रेनिंगसाठी. टायमिंग फिक्स्ड असेल, डे आपण फिक्स करूया. तर तुमचे ऑलमोस्ट 8 ते 10 ट्रेनिंग सेशन होणार आहेत, म्हणजे हप्त्याला एकदा, है ना. पुढच्या वीक पासनं समोरचे 8 वीक्स असे तुमचे 8 वीक्स, म्हणजे ऑलमोस्ट 2.5 महिने ऑनलाईन ट्रेशन चालणार आहेत. तर प्रत्येक हप्त्याला एका फिक्स्ड डेला तुमचं फिक्स टाइमला ट्रेनिंग सेशन होणार आहे. त्याची लिंक आपला जो व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे त्याच्यावर तुम्हाला एक दिवसाआधी लिंक येईल. ज्या दिवशी आपला ट्रेनिंग होईल त्या टॉपिकशी संबंधित सगळं ट्रेनिंग मटेरियल आहे, रेकॉर्डिंग आहे, पीपीटी आहे, पोस्टर्स आहेत, फोटोग्राफ्स आहेत, त्या त्या टॉपिकचे तुम्हाला त्या त्या दिवशी त्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळं ट्रेनिंग मटेरियल्स मिळतं. त्याची काळजी करायची गरज नाही. एकदा तुमचे 8 ते 10 ट्रेनिंग सेशन झाले की तुमची एक ऑनलाईन असेसमेंट होईल. आता ऑनलाईन असेसमेंट मी घेणार नाही. ऑनलाईन असेसमेंट ऑब्व्हियसली कुठलेही फॉक्सीचे जे असेसर्स आहेत ते घेतील. तुम्हाला एक तारीख दिलेली जाईल, त्या तारखेला एक स्लॉट दिलेला जाईल, है ना. फॉर एक्झाम्पल 12 ते 1 किंवा 1 ते 2 सहसा आपली ऑनलाईन असेसमेंट एका तासाची असते. त्या एका तासामध्ये आपण जे शिकणार आहोत पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न उत्तर विचारल्या जातील, है ना. जर तुम्ही उत्तर केलं तर यस भरतील, ते नाही दिलं तरी उत्तर नो भरतील. आणि मग ती असेसमेंट झाल्यानंतर तुम्हाला लगेचच त्या दिवशी किंवा नेक्स्ट डे तुमचं सर्टिफिकेट तुमच्या जी रजिस्टर्ड मेल आयडी आहे, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं मान्यताला, त्या मेल आयडीवर तुम्हाला तुमचा स्कोर म्हणजे तुमचा रिपोर्ट कार्ड आणि सर्टिफिकेट हे त्याच दिवशी किंवा नेक्स्ट डे, इन केस असेसरनी थोडा वेळ लावला तर हे तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडीला रिअल टाइम मेल होईल, शेअर होईल. ठीक आहे. तो ओव्हरऑल आपली ही जर्नी आहे. म्हणजे आता बेसलाईन असेसमेंट आपल्याला करायची आहे या वीक मध्ये. त्याच्यानंतर आपले प्रत्येक हप्त्याला एकदा ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होणार आहे 20 स्टँडर्ड्सवर. ते झाल्यानंतर आपली एक ऑनलाईन असेसमेंट होणार आहे एका तासाची, है ना. तुम्हाला तारीख वेळ ते सगळं कळवण्यात येईल आधीच, एक हप्त्या आधी. आणि त्याच्यानंतर स्कोर्स नुसार तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेटची कॉपी येईल. ठीक आहे. तर ही ओव्हरऑल तुमची मान्यता जर्नी आहे फॉर नेक्स्ट 3 मंथ्स, हे आपण बोललो. आता जे मी तुम्हाला बोलत होतो की आता स्टँडर्ड चेंज झाले, तर काय स्टँडर्ड चेंज झाले, आता काय स्टँडर्ड आहे, आपण काय शिकणार आहोत. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच याच्याबद्दल उत्सुकता असेल. तर बघा, हे जे जुने स्टँडर्ड आहे ते ऑलरेडी तसेच आहे, है ना. जसा पहिला स्टँडर्ड
काय आहे, अँटीनेटल केअरवर आहे. अँटीनेटल स्टँडर्ड आहे पहिला, है ना. त्याच्यामध्ये मोस्टली आपण अँटीनेटल स्क्रीनिंग बद्दल बोलतो, म्हणजे कुठले कुठले इन्व्हेस्टिगेशन्स महिलेमध्ये व्हायला पाहिजे, है ना. कुठल्या कुठल्या ब्लड टेस्ट व्हायला पाहिजे, 75 ग्राम OGTT कशी करायची आहे, ते सगळे प्रोटोकॉल आपण स्टँडर्ड नंबर पहिल्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. स्टँडर्ड नंबर 2 मध्ये आपलं सगळं लेबर रूमची अरेंजमेंट, म्हणजे विविध प्रकारचे ट्रेज जे ऑब्व्हियसली तुम्ही आधी पण बनवलेले असतील, है ना. PPH ट्रे, इक्लेम्शिया ट्रे, बेबी ट्रे, नॉर्मल डिलिव्हरी ट्रे, मेडिसिन्स ट्रे, है ना, इमर्जन्सी ड्रग्स ट्रे, हे सगळे ट्रेची चेकलिस्ट मी तुम्हाला पाठवेल. आणि तुम्हाला सगळ्यांना ते ट्रेस लेबर रूम साठी प्रिपेअर करायचे. तर मोस्टली आपला जो सेकंड स्टँडर्ड आहे तो लेबर रूमला ऑर्गनाईज करण्याबद्दल आहे. ठीक आहे. म्हणजे हे तुमच्या कामाचा जास्त आहे, है ना. मी सांगणार आणि तुम्हाला बनवायचं आहे. स्टँडर्ड नंबर 3 आहे असेसमेंट ऑफ प्रेग्नेंट वुमन, म्हणजे हिस्ट्री टेकिंग मध्ये काय काय नोट डाऊन करायचं आहे, पर ऍबडॉमिनल एक्झामिनेशन कसं करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी येतील स्टँडर्ड नंबर 3 मध्ये. स्टँडर्ड नंबर 4 आहे PV एक्झामिनेशन, म्हणजे पर वजानल एक्झामिनेशन कसं कंडक्ट करायचं विथ ऑल असेप्टिक प्रिकॉशन्स, ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 4 मध्ये. स्टँडर्ड नंबर 5 आहे रिस्पेक्टफुल केअर, है ना. रिस्पेक्टफुल केअर म्हणजे जी महिला आपल्याकडे येते तिला कसं ट्रीट करायचं, है ना. काय काय गोष्टी आपल्याला करायच्या आहे का नाही करायच्या आहेत, त्या सगळं आपल्याला स्टँडर्ड नंबर 5 मध्ये शिकणार आहोत. एक मिनिट. हॅलो. हा सर बोला. हा. तर जसं मी बोललो स्टँडर्ड नंबर 5 आहे आपला रिस्पेक्टफुल केअर, है ना, सन्मानपूर्वक देखभाल. जी महिला आपल्याकडे येते त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या ते आपण शिकणार. 6वा जो स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत पार्टोग्राफ कसं भरायचं, है ना. मेजरली जे रिन्युअल हॉस्पिटल आहे त्यांना माहिती असेल की पार्टोग्राफ कसा भरायचा, कधी भरायचा, कसं लेबरचं प्रोग्रेस मॉनिटर करायचं, ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 6 मध्ये. स्टँडर्ड नंबर 7 आहे नॉर्मल डिलिव्हरी कशी कंडक्ट करायची, म्हणजे सेकंड स्टेज ऑफ लेबर जी आहे त्याला कसं मॅनेज करायचं, ते आहे स्टँडर्ड नंबर 7. स्टँडर्ड नंबर 8 म्हणजे चॅप्टर जो 8 आहे त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत न्यूबॉर्न केअर. आता बाळ तर डिलिव्हर केलं, मग त्या बाळाला कुठलंही कॉम्प्लिकेशन होऊ नये, काहीही त्याच्यावर दुष्परिणाम म्हणजे वाईट परिणाम होऊ नये त्या बाळाला, म्हणून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहे आफ्टर डिलिव्हरी, म्हणजे त्याला आपण बोलतो इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, ENBC, है ना. ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 8 मध्ये. विटॅमिन के, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, हे सगळे इंटरव्हेन्शन आपण स्टँडर्ड नंबर 8 मध्ये शिकणार. 9 आहे थर्ड स्टेज ऑफ लेबर, म्हणजे मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर, ज्याला आपण बोलतो AMTSL, म्हणजे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर, ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 9 मध्ये. 10, 11, 12 हे स्टँडर्ड आपण कॉम्प्लिकेशन शिकणार आहोत. तर 10 मध्ये आपण शिकणार आहोत PPH, पोस्टपार्टम हॅमरेज. 11 मध्ये आपण शिकणार आहोत हायपरटेन्सिव्ह डिसऑर्डर्स आणि इक्लॅम्शिया, म्हणजे मॅक्सल्पचा डोस काय आहे, अँटीडोट काय आहे, काय नर्सिंग केअर प्रोव्हाइड करायचं इक्लेम्शियामध्ये, ते सगळं आपण शिकणार 11 मध्ये. 12 आहे बाळाने क्राय नाही केलं तर आपण काय करणार, है ना. त्याला आपण बोलतो न्यूबॉर्न रेससिटेशन. बाळाने जर क्राय नाही केलं तर जो गोल्डन मिनिट आहे आफ्टर डिलिव्हरी, त्या एका मिनिटामध्ये पेडियाट्रिशियन जर नसेल त्या दिवशी किंवा ऑन द वे असेल, तर त्या एका मिनिटात तुम्ही काय काय करायचं आहे ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 12 मध्ये. स्टँडर्ड नंबर 13 आहे स्मॉल साइज बेबीज, म्हणजे जे प्रीटम बर्थ आहेत, कांगारू मदर केअर आपण ज्याला बोलतो, ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 13 मध्ये. छोटा स्टँडर्ड आहे पण इफेक्टिव्ह स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नंबर 14 आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉल्स, म्हणजे हँड वॉशिंग, ग्लोव्स कसे घालायचे, फॉगिंग आहे, ऑटोक्लिविंग आहे, वेस्ट डिस्पोजल आहे, है ना, इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग आहे, ते सगळं आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 14 मध्ये. स्टँडर्ड नंबर 15 आहे पोस्टपार्टम केअर पॅकेज, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी बाळाला आणि आईला काय काय केअर प्रोव्हाइड करायचं आहे ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 15 मध्ये. स्टँडर्ड नंबर 16 आहे ओटीशी रिलेटेड स्टँडर्ड आहे, मॅटर्निटी OT स्टँडर्ड आहे. त्याच्यामध्ये आपण रॉबसन्स ऑडिट बद्दल बोलतो, है ना. जेही सिझेरियन सेक्शन आपल्याकडे होतात
त्या सिझेरियन सेक्शन्सला आपण क्लासिफाय करतो एका ग्रुपमध्ये, ज्याला आपण बोलतो रॉबसन्स ग्रुप किंवा रॉबसन्स क्रायटेरिया ऑफ सी सेक्शन. आणि ती ऑडिट कशी करायची, दर 3-3 महिन्याला ती ऑडिट करावी लागते. फक्त प्रायव्हेट नाही तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही ऑडिट होते. तर ती ऑडिट कशी करायची ते आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 16 मध्ये, है ना. हे तर जुने स्टँडर्ड झाले 16. नवीन जे ऍडेड स्टँडर्ड आहेत ते आहेत 17, 18, 19, 20. तर स्टँडर्ड नंबर 17 आहे HDU केअर. HDU केअर म्हणजे हाय डिपेंडन्सी युनिट केअर, म्हणजे ज्या महिलेला तुम्हाला आयसीयू मध्ये पण ठेवायचं नाहीये, पण ती वॉर्ड मध्ये पण शिफ्ट होऊ नाही शकत, है ना. म्हणजे काही नाही काही कुठेतरी कॉम्प्लिकेशन आहे, अशा महिलेला जिला थोडं फ्रिक्वेंट मॉनिटरिंग पाहिजे, फ्रिक्वेंट ऑब्झर्वेशन पाहिजे, त्या महिलेला आपण HDU अशी डेडिकेटेड एरिया मध्ये ठेवतो, ज्याला आपण बोलतो HDU केअर. जर तुमच्याकडे HDU असेल तुमच्या हॉस्पिटलला, तरच हा स्टँडर्ड तुमच्यासाठी अप्लिकेबल होईल. म्हणजे हा ऑप्शनल स्टँडर्ड आहे, ना. तुमच्याकडे HDU रूम आहे, HDU केअर आहे, तरच तुम्हाला HDUचं स्टँडर्ड शिकवण्यात येईल आणि तुमची एक्झाम पण होईल या 17व्या स्टँडर्डवर. जर तुमच्याकडे नाही आहे HDU, तर याची एक्झाम होणार नाही 17व्या स्टँडर्डची तुमच्यासाठी. 18वा स्टँडर्ड आहे पेरिनेटल मेंटल हेल्थ. हा इमर्जिंग पब्लिक हेल्थ इश्यू आहे, है ना. पोस्टपार्टम डिप्रेशन, पोस्टपार्टम एन्झायटी, हे सगळं आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 18 मध्ये, जो रिसेंटली ऍडेड स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड नंबर 19 आहे सेफ सर्जरी इन द लेबर रूम अँड OT. म्हणजे जे आपले सगळे डॉक्युमेंटेशन आहे, है ना, कन्सर्न फॉर्म्स आहे, सर्जरी कन्सर्न फॉर्म आहे, ब्लड ट्रान्सफ्युजन कन्सर्न फॉर्म आहे, एनेस्थेशिया कन्सर्न फॉर्म आहे, लेबर रूम रजिस्टर आहे, चेकलिस्ट आहे, त्या स्टँडर्डाइज्ड असायला पाहिजे. तर त्या सगळ्या चेकलिस्टचा फॉर्मॅट तुम्हाला देण्यात येईल, पण तुम्हाला बनवायची नाहीये. हे सगळं तुम्हाला फोल्डर देण्यात येईल व्हॉट्सअप ग्रुपवर, आणि तुम्हाला ते प्रिंट करून फक्त इम्प्लिमेंट करायचंय, फॉलो करायचंय, प्रॅक्टिस करायचंय. ओके, याच्यामध्ये काही तुम्हाला जाऊन बनवायचं नाहीये. स्टँडर्ड नंबर 19. आणि स्टँडर्ड नंबर 20 हा पण एक नवीन स्टँडर्ड ऍड केलाय, जो आहे मेडिको लिगल कम्प्लायन्सेस इन द लेबर रूम. म्हणजे आपल्याला कुठलेही मेडिको लिगल प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून आपल्याकडे सगळे MOUs आहेत का, NOCs आहेत का, आपलं सगळं स्टँडर्डाइज फॉर्मॅट्स फॉलो होत आहेत का, स्टँडर्डाइज प्रॅक्टिसेस आहेत का, ते सगळं आपण शिकणार स्टँडर्ड नंबर 20 मध्ये. तर जसं मी तुम्हाला बोललो, शेवटचे 4, 17, 18, 19, 20 हे 4 नवीन ऍडेड स्टँडर्ड्स आहेत. तर काय काय आहे, HDU, मेंटल हेल्थ, सेफ सर्जरी आणि मेडिको लिगल, असे 4 स्टँडर्ड नवीन ऍड केलेले आहेत. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे का? आधी तर हे सांगा, कारण मीच बोलतोय कंटिन्यू. काही प्रश्न आहे? काय काय शिकणार आहोत आपण मान्यतामध्ये यावेळेस, है ना. ज्यांनी 16 स्टँडर्ड ऑलरेडी ट्रेनिंग घेतल्या होत्या त्यांना माहिती आहे 16, तर त्यांच्यासाठी हे 4 नवीन स्टँडर्ड्स. आणि जे नवीन स्टाफ जॉईन झालेले आहेत किंवा नवीन हॉस्पिटल जे मान्यतामध्ये आलेले आहेत, त्यांच्यासाठी हा टोटल पॅकेज नवीन असेल फॉर 20 स्टँडर्ड्स. काही प्रश्न नसेल तर आपण, काही प्रश्न नाही कोणालाच? सिद्धी हॉस्पिटल, दीप हॉस्पिटल, संत गजानन हॉस्पिटल, पत्की हॉस्पिटल, काही प्रश्न? पिशावीकर हॉस्पिटल, काही प्रश्न आहेत स्टँडर्ड्स वर? नाही. आता हे तर झाले स्टँडर्ड्स आणि जर्नी मी जी तुम्हाला सांगितली. आता आहे की स्कोरिंग कसं होईल. तर स्कोरिंग जसं मी तुम्हाला बोललो, पासिंग किती आहे कोणाला आठवतं का, ज्यांनी मागे एक्झाम दिलेली आहे? किती होतं पासिंग मागच्या वेळेस? 85% होतं, बरोबर. आठवतं का कोणाला? है ना. 85% पासिंग होतं, म्हणजे 16 पैकी 14 स्टँडर्ड आपल्याला पास करायचे होते, है ना. 1-2 स्टँडर्ड आपले कमी जास्त झाले तर काहीही फरक पडत नव्हता. आता कारण 20 स्टँडर्डची एक्झाम आहे, तर तुमची पासिंग असेल 17 स्टँडर्ड, 17 स्टँडर्ड, है ना. तर तुमचे 1-2 स्टँडर्ड कमी जास्त झाले, फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंटेशन ॲज एक्सपेक्टेड नाहीये किंवा पार्टोग्राफ तुम्ही व्यवस्थित भरत नाहीये, तरीही सर्टिफिकेट तुमचं थांबणार नाही, कारण तुम्ही 17 स्टँडर्ड कम्प्लिटली पास केलेले आहेत. तर तुमची पासिंग आताही 85%च असेल, म्हणजे 20 पैकी तुम्हाला 17 स्टँडर्ड मध्ये टोटली पास व्हायचं आहे. 3 स्टँडर्डची तुम्हाला तसंही लीज भेटत आहे, म्हणजे 3 स्टँडर्ड तुमचे कमी जास्त झाले तरीही सर्टिफिकेट थांबणार नाही. आता जर तुमचा स्कोर 60 ते 85% आहे, 17 पेक्षा थोडा कमी आहे ना, 12 ते 17 मध्ये आहे, तरीही तुम्हाला डबल एक्झाम द्यायची गरज नाही, है ना. म्हणजे 60% ते 85% असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ना या कंडिशन मध्ये, जो स्टँडर्ड तुमचा चुकलेला आहे किंवा ज्या स्टँडर्ड मध्ये तुम्ही फेल झाले आहे,
त्याचे फक्त तुम्हाला फोटोज किंवा व्हिडिओज पाठवावे लागेल है ना. फॉर एक्झाम्पल तुम्ही हँड वॉशिंग मध्ये फेल झाले तर हँड वॉशिंगचा एक व्हिडिओ पाठवायचा. हं? किंवा तुमची सी सेक्शनची ऑडिट चुकली नाही सांगितलं तर ती करून एक फोटो पाठवायचा. असे सर ते चेक करतील आणि मग ते तुम्हाला सर्टिफिकेशनला अलाउ करतील. पण 60 पेक्षा कमी तुमचा स्कोर आला म्हणजे 12 पेक्षाही कमी स्कोर झाला तर तुमची एक्झाम ही डबल होईल है ना. म्हणजे तुम्ही फेल झालात बिलो 60 असेल तर. ठीक आहे. तर 60च्या खाली असेल तर डबल एक्झाम होईल. 60 ते 85% असेल तर डबल एक्झाम होणार नाही पण तुम्हाला काही एव्हिडन्स पाठवावे लागतील जसं आपण एनव्हीएच मध्ये पाठवतो. काही फोटोज काही व्हिडिओज पाठवावे लागतील ज्याच्यामध्ये आपल्याला मार्क्स कमी मिळाले आहे. आणि जर 85% किंवा त्याच्यावर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. सर्टिफिकेट तुम्हाला तसंच मेलवर येईल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सर्टिफिकेशन स्कोरिंग. ठीक आहे. परत काय आहे याच्यामध्ये सांगण्याला मला, हा हे आपण ऑलरेडी बोललो है ना. आता एक गोष्ट जी मला अनाऊन्स करायची होती आज, आता फॉक्सीनी एनएबीएस सोबत कोलॅबरेट केलेलं आहे. ओके. आधी फक्त काय होतं मान्यता फॉक्सी द्यायचं. आता फॉक्सी मान्यता यांनी एनएबीएच जे आपण करतो त्याच्यासोबत कोलॅबरेट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्याही हॉस्पिटल्स मान्यता सर्टिफाईड आहेत किंवा ज्यांचं मान्यतामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं ज्यांच्या ट्रेनिंग सुरू आहेत असे हॉस्पिटल जर एनएबीएच ला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला एनएबीएचच्या फीज मध्ये जी रजिस्ट्रेशन फीज आहे त्याच्यामध्ये 50% डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे. तर हा एक फायदा तुम्हाला आहे जर तुम्ही ऑलरेडी मान्यता ट्रेंड किंवा सर्टिफाईड प्रोव्हायडर आहे. तर अशी कुठलीही हॉस्पिटल इंटरेस्टेड असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला ती रजिस्ट्रेशनची लिंक पाठवेल. तर जसं मी बोललो की फॉर एक्झाम्पल 23,000 जर फीज असेल तर तुम्हाला फक्त 11 किंवा 12,000 भरावे लागतील है ना. जर तुमचं हॉस्पिटल खूप मोठं आहे 30 बेडच्या वरती आहे तर जर 30,000 फीज असेल तर तुम्हाला फक्त 15,000 भरावी लागेल. तर एक मान्यतामध्ये नवीन ऍडव्हान्समेंट आहे एनईबीएस सोबत कोलॅबरेशन. तर त्याच्यामुळे जर तुम्ही मान्यता आहे तर तुम्हाला एनईबीएस सर्टिफिकेटसाठीही याचा फायदा होईल. आणि जर नवीन हॉस्पिटल असेल तर त्यांना मान्यता आणि एनएबीएच वेगवेगळी करायची गरज पडणार नाही. तर ते एका वेळेच मान्यता एनएबीएच अशा जॉईंट सर्टिफिकेशनला अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर त्यांना वेगवेगळं जसं मान्यता वेगळं आणि एनएबीएच वेगळं अशी करायची गरज पडणार नाही त्यांना. पण हे नवीन हॉस्पिटलसाठी आहे ज्यांचं दोन्हीही झालेलं नाहीये. ओके. सो हे आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. आतापर्यंत काय प्रोग्रेस आहे फॉक्सी मान्यता प्रोग्रामचं. तर आतापर्यंत 25 राज्यांमध्ये 25 स्टेट्समध्ये मान्यता प्रोग्राम पोहोचलेला आहे ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 3,000 पेक्षा जास्त हॉस्पिटल रजिस्टर झालेले आहेत. जे साधारणतः 3,200 हॉस्पिटल या प्रोग्रामचे पार्ट आहेत भाग आहेत ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 2100 हॉस्पिटल 2,100 हॉस्पिटल्स आर सर्टिफाईड बाय फॉक्सी मान्यता. म्हणजे 2100 हॉस्पिटलचं ऑलरेडी एक्झाम पण झाली आणि त्यांना सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. काही हॉस्पिटल्स ट्रेनिंग मध्ये आहेत आणि काही हॉस्पिटलच्या एक्झाम शेड्यूल झालेल्या आहेत. ठीक आहे. ज्याच्यामध्ये 23,000 पेक्षा जास्त स्टाफ म्हणजे डॉक्टर्स आणि नर्सिंग प्रोव्हायडर्स जे आहेत त्यांचे ट्रेनिंग कंडक्ट करण्यात आलेले आहेत. सो हे झाला आपला डेटा. जसं मी तुम्हाला आत्ताच ऑलरेडी बोललो फॉक्सी आणि एनईबीएच कोलॅबरेशन जर याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे तर प्लीज त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. तर तुम्हाला एनईबीएच ट्रेनिंग्स पण देतील एनईबीएच साठी आणि तुम्हाला सवलत पण मिळेल 50% ऍप. सेफ डिलिव्हरी ऍप ही सगळ्यांना डाउनलोड करायची. याची लिंक मी ग्रुपवर पाठवेल. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये सेफ डिलिव्हरी ऍप असायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज भेटतील जे आपण शिकणार आहोत ट्रेनिंग सेशन पुढच्या वीक पासून. हे सगळे तुम्हाला डिजिटलाइज सेफ डिलिव्हरी ऍपवर मिळेल. म्हणजे कधी तुम्हाला वाटलं की मला काही कळत नाहीये फॉर एक्झाम्पल पीपीएच कळत नाहीये कसं मॅनेज करायचा तर तुम्ही सेफ डिलिव्हरी ऍपवर गेला तर लगेचच तुम्हाला हे करता येईल. ठीक आहे. हे आपले झालेले आहेत. ठीक आहे. काही प्रश्न आहे कोणाला याच्यामध्ये इथपर्यंत काही प्रश्न आहेत? नाही सर. नाही. सिद्धी हॉस्पिटल दीप हॉस्पिटल गजानन हॉस्पिटल पत्की हॉस्पिटल पिशाविकर हॉस्पिटल काही प्रश्न आहेत का? नाही. तर आपण सगळे व्हिडिओ का ऑफ आहे सगळ्यांचे? मला वाटते माझा पण व्हिडिओ बंद करायला पाहिजे है ना. आणि मी पण असं भिंतीशी बोलायला पाहिजे बंद भिंतीशी. ओके. सो ऑलरेडी आपण स्कोरिंग सिस्टम आणि स्टँडर्ड्स बघितले. एकदा जसं मी तुम्हाला बोललो की बेसलाईन असेसमेंट कशी करायची आहे ती तुम्हाला डॉक्टर मंजित समजावून सांगतील. डॉक्टर मंजित ओव्हर टू यू.
आणि आपले सगळे ट्रेनिंग सेशन मराठीत असणार आहे, त्याच्यामुळे काही लँग्वेजचा इश्यू नसेल है ना, इंग्लिश किंवा हिंदी अशी लँग्वेज आपण वापरणार नाही ट्रेनिंग्समध्ये. तर आपण हे झाल्यानंतर आपण एक तारीख डेट डिसाईड करूया डॉक्टर मंजित पवारांचं सेशन झालं की. ओके डॉक्टर मंजित, ओव्हर टू यू. येस, 2 मिनिटं द्या फक्त. ओके, मला सगळ्यांना सांगा की सोमवार बुधवार पैकी कुठलं सेशन तुम्हाला कम्फर्टेबल आहे? सर बुधवारी. आवाज नाही जाते का लोक? बुधवार सर सगळ्यांना कन्व्हिनियंट आहे ना? बुधवार बुधवारी सगळ्यांना कन्व्हिनियंट आहे बुधवारी. का? बुधवार तीन हो ते हो पाच सर. दीप येस सर. हॉस्पिटल, संत गजानन हॉस्पिटल, ठीक आहे, सिद्धी हॉस्पिटल, येस, पतकी हॉस्पिटल, पिशावी हॉस्पिटल. तर आपण बुधवारी, प्रत्येक बुधवारी 3 ते 4:30. त्याची लिंक सारखीच असेल, पण एक दिवसाआधी मी लिंक ग्रुपवर पाठवेल. आणि त्या त्या टॉपिकचं ट्रेनिंग मटेरियल सुद्धा त्याच दिवशी ग्रुपवर येईल, ठीक आहे, रेकॉर्डिंग सोबत. ठीक आहे, तर आपला ग्रुप बनलेला आहे. कोणी जर तुमच्यापैकी त्या ग्रुपमध्ये नसेल तर प्लीज मला इंडिकेट करा की सर आम्ही नाही आहोत. माझा नंबर सगळ्यांकडे आहे. जर तुम्हाला कधीही डाऊट वाटला की सर काही कळालं नाही किंवा काही अडचण आहे बेसलाईन असेसमेंट करण्यामध्ये किंवा ट्रेनिंग्समध्ये, तर तुम्ही मला डायरेक्टलीही फोन करू शकता. डॉक्टर मंजित, यू आर देअर? येस. तर आता आपण हाय, बेसलाईन गुड असेसमेंट आफ्टरनून. कशी करायची ऑनलाईन ते यांच्याकडनं समजून घेऊया. ओके. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव ऑलरेडी मला इंट्रोड्यूस केलेलं आहे, डॉक्टर दिवाकरनी. माझं नाव डॉक्टर मनोज पवार आहे. आणि आता आपण बोलणार आहोत ते म्हणजे बेसलाईन असेसमेंट. जे आपण पूर्वी पेपर बेस करायचो ते आता डिजिटल कसं करायचं, डिजिटली आता ते डिजिटली करायचं आहे. आणि आता जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो फक्त बेसलाईन असेसमेंटसाठी नाहीये, तर अजून पण काही ऍडेड फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कसे कसे ते फीचर्स यूज करायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट यातला हा आहे की डिजिटल सेल्फ असेसमेंट कशी कंडक्ट करायची. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवेल आणि एक त्या फॉलोड बाय दॅट मी तुम्हाला एक लाईव्ह डेमो दाखवेल की तुमचं सेल्फ असेसमेंट कंडक्ट कसं करायचं. ठीक आहे. सो त्याआधी थोडासा बॅकग्राऊंड जाणून घेऊया आपण की एक्झॅक्ट हा जो डिजिटल ऍप आहे, डिजिटल टूल आहे, ते वर्क कसं करतं किंवा त्याच्या मागचा डिजिटल इंट्रोड्यूस करण्यामागचा बॅकग्राऊंड काय आहे. ठीक आहे. सो आपण जस्ट 2-3 स्लाइड बघूया. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर केली आहे. माझी स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? फक्त मला प्रेझेंटेशन मोडवर टाकावं लागेल आय गेस. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. ओके. ठीक आहे. सो मान्यता डिजिटल टूल जो आहे तो बेसिकली, मी माझा व्हिडिओ ऑफ ठेवतो कारण की माझं थोडंसं नेटवर्कचा इश्यू होईल. सो तुम्ही फक्त प्रेझेंटेशनकडे कॉन्सन्ट्रेट करा. सो हे जे मान्यता डिजिटल टूल आहे ते आपण सेल्फ असेसमेंटसाठी यूज तर करणार आहोत, पण याच्यासोबत आपल्याला दुसरे जे बेनिफिट्स आहेत ते म्हणजे याच्यावर आपल्याला जे, जसं डॉक्टर दिवाकर म्हटले तुम्हाला की आता तुम्हाला ट्रेनिंग मटेरियल जे आहे ते तर शेअर करणारच आहेत. प्लस कधीतरी तुम्हाला असं वाटलं की नाही मला पार्टोग्राफ भेटत नाहीये, मला ब्लँक पार्टोग्राफचं हे पाहिजे किंवा एखादी पीपीटी भेटत नाहीये. ठीक आहे. सो तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करून तुम्ही ते रिसोर्स मटेरियल डाउनलोड करू शकता. ठीक आहे. सो ते कुठे कसं मिळेल ते मी तुम्हाला दाखवेल. आणि या प्लॅटफॉर्मला तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस असतो. प्लस या प्लॅटफॉर्मचा एक अजून बेनिफिट असा आहे की डॉक्टर दिवाकरने आता जे म्हटलं की तुमच्या जेव्हा फॅसिलिटी हॉस्पिटल जेव्हा नॉन कम्प्लायन्स मध्ये जातं त्यावेळेस तुमचे एव्हिडन्स कुठे टाकायचे असतात, तर ते ते एव्हिडन्स जे अपलोड करायचे असतात ते सुद्धा तुम्ही या प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकता. हा एक नवीन फीचर आता ऍड झालेला आहे. सो तुम्हाला इकडे तिकडे हे करायची गरज नाही. तुम्ही जस्ट एव्हिडन्सेस व्हिडिओ रेकॉर्ड करा, फोटो क्लिक करा आणि याच्यावर तुम्ही अपलोड करू शकता. आणि तो जर असेसरने अप्रूव्ह केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ऑटो जनरेटेड सर्टिफिकेट तुमच्या नावाचं, तुमच्या हॉस्पिटलच्या नावाचं सॉरी, ते तुमच्या मेल आय डी वर येऊन जात. ठीक आहे. सो याच्यामध्ये एक आहे की हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तो फक्त सेल्फ असेसमेंटसाठी नाहीये, तर हा मान्यताच्या फायनल असेसमेंटसाठी सुद्धा आहे. जसं की सुरुवातीलाच आपण बोललो की आता व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन असेसमेंट होतात झूमवर. तर
जेव्हा असेसर तुम्हाला क्वेश्चन विचारतो, जसे तुम्ही स्कोर सेल्फ असेसमेंट मध्ये भरणार आहेत तसंच फायनल असेसमेंटला सुद्धा असेसर तुमचे स्कोर भरणार आहेत, आणि तुम्ही जर 17 स्कोर केला तर तुम्हाला ऑटो जनरेटेड सर्टिफिकेट तुमच्या मेलवर या प्लॅटफॉर्मवरून येऊन जात. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी बोललो मान्यता मान्यता सेल्फ असेसमेंट आणि मान्यता सर्टिफिकेशन असेसमेंट. सो ह्या दोनच्या मध्ये काय असेल, तर एक तिसरा फीचर सुद्धा आहे याच्यामध्ये, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट जर्नी. सो क्वालिटी इम्प्रुव्हमेंट जर्नी मध्ये करायचं काय आहे आपल्याला, याच्यासाठी एक वेगळी लिंक जनरेट होते. ते कसं ते मी तुम्हाला दाखवेल, किंवा मग एक मी तुम्हाला वेबसाईटची लिंक शेअर करेल तुमच्या ग्रुपवर. त्या त्या लिंकवर जाऊन तुम्हाला तुमचे जसे ट्रेनिंग सेशन, जसे तुम्ही आता वेडनेसडे डिसाईड केलाय, तुम्ही वेडनेसडेला पीपीएस शिकलात, पण तुम्ही सेल्फ असेसमेंट मध्ये पीपीएस ला 0 मार्क केलं होतं. ठीक आहे. सो 0 मार्क मध्ये तुमचं कुठला सब स्टँडर्ड कमी होता, त्यामध्ये जाऊन तुम्हाला जेव्हा असे मान्यता सेल्फ असेसमेंट रिपोर्ट येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्हाला काय कमी होतं तुमच्या हॉस्पिटलमध्ये. सो तुम्ही त्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंट जर्नीमध्ये तो तुम्हाला टास्क दाखवेल की हा टास्क तुमचा इनकम्प्लीट आहे. जसं की पीपीएच बॉक्स तुम्ही बनवलेला नाहीये. ठीक आहे. सो पीपीएच बॉक्स जर बनवलेला नाहीये, तर तुम्ही त्या पीपीएच बॉक्सचा फोटो काढून तुम्ही तो तिथे अपलोड करू शकता आणि ते डन करू शकता. आता ते पुढे कसं करायचं मी दाखवतो तुम्हाला लाईव्ह. ठीक आहे. सो याच्यामध्ये मी तुम्हाला जर्नी ऑलरेडी डॉक्टर दिवाकरनी पण एक्सप्लेन केली आहे. रजिस्ट्रेशन होतं, ऑनबोर्डिंग होते, मग सेल्फ असेसमेंट होते, मग तुमची क्लिनिकल ट्रेनिंग होते, आणि मग तुम्ही सेल्फ पेस डिजिटल क्यूआय जर्नी कंप्लीट करता. डिजिटल क्यूआय जर्नी म्हणजे काय, तेच तुम्ही एव्हिडन्सेस जे टाकता, जे तुमचे सेल्फ असेसमेंट मध्ये कमी मार्क आले त्याच्यावर. आणि तुम्ही जसं हे 100% पर्यंत नेता, तसं तुम्ही फायनल असेसमेंटसाठी एलिजिबल होता. सो बेसिकली आता सेल्फ असेसमेंट आणि क्वालिटी इम्प्रुव्हमेंट जर्नी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कम्प्लीट करणं हे कंपल्सरी आहे, कारण आपले जे फॉक्सीचे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत त्यांच्याकडून एक लेटर सुद्धा इश्यू झालेलं आहे मान्यतासाठी. ठीक आहे. सो हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आपण डायरेक्टली आता स्टेप्स बघूया सेल्फ असेसमेंटच्या, की एक्झॅक्टली कसं काय तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तर तुम्हाला डाव्या साईडला एक ईमेल दिसतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की इन्व्हिटेशन फॉर सेल्फ असेसमेंट. ठीक आहे. सो इन्व्हिटेशन फॉर सेल्फ असेसमेंट हा जो ह्या ज्या लाईनचा सब्जेक्टचा मेल जो तुम्हाला येतो, तो येतो maneta.noreply@pharmacy.org मेल आयडी वरून. ठीक आहे. सो याच्यामध्ये ही लिंक तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लिंक असते सेल्फ असेसमेंटची. आता लिंक कुठे मिळेल, हा जो मेल आहे त्याच्यामध्ये लिंक कुठे मिळेल, तर तुम्हाला एक इथे दिसते बघा सेल्फ असेसमेंट म्हणून ब्लू कलरचं, ती आहे तुमची सेल्फ असेसमेंटची लिंक. ठीक आहे. आता सेल्फ असेसमेंटची लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे हा मेल तुम्हाला रिसीव नसेल झाला तर तुम्हाला स्पॅम आणि जंक मध्ये सुद्धा बघायचा आहे, कारण की बऱ्याचदा हा मेल स्पॅम जंक मध्ये सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. सो तुम्हाला जर लिंक मिळाली नाही तर तुम्ही ऑब्व्हियसली आम्हाला इन्फॉर्म करू शकता, बट तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये ही लिंक मिळून जाईल तुमच्या मेल आयडीवर. तुमचा मेल आयडी करेक्ट नसेल तर डॉक्टर दिवाकरला इन्फॉर्म करा, आणि अ, अ, ते मला अपडेट करतील, आणि अकॉर्डिंगली मी तुम्हाला लिंक्स उद्यापासून पाठवायला सुरुवात करेल. आता लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर, ह्या सेल्फ असेसमेंट लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे, तर तुम्हाला ते पासवर्ड सेट करायला लावेल. ठीक आहे. पासवर्ड आपला जनरल जशा गाईडलाईन असतात त्यानुसारच सेट करायचा आहे. 6 कॅरेक्टर पाहिजेत, आणि अप्पर केस लोअर केस ते स्पेशल कॅरेक्टर तसा सेट करायचा आहे. आता ह्या पासवर्डचा ऍक्सेस फक्त तुम्हाला असतो, हा पासवर्ड आम्हाला कळत नाही. त्यामुळे तो पासवर्ड तुम्हाला खूप केअरफुली सेट करायचा आहे, की जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की लाईफ टाईम ऍक्सेस आहे. सो लाईफ टाईम ऍक्सेस साठी लाईफ टाईम पासवर्ड लक्षात पण राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला म्हणजे अगदीच खूपच सिंपल पासवर्ड नाही, पण तुमच्या लक्षात राहील असा तुम्हाला सेट करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही पासवर्ड 2 वेळा एकदा टाईप करायचा, दुसऱ्यांदा टाईप करायचा, जसं प्रत्येक वेबसाईटवर असतं फेसबुक इन्स्टाला त्या टाईप आहे इथे. त्याच्यामध्ये तुमचा कन्फर्म पासवर्ड मॅच झाला तर तुम्हाला ते सबमिटसाठी पॉपअप करेल. सबमिटसाठी तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे परत लॉग इन करायला आहे. आता लॉग इन आणि पासवर्ड काय असेल तुमचा, तर लॉग इन किंवा युजर नेम ज्याला आपण म्हणतो, तो तुमचा ईमेल ऍड्रेसच असतो. ठीक आहे. सो ईमेल ऍड्रेस जो तुम्ही हॉस्पिटलचा ईमेल ऍड्रेस शेअर केलाय डॉक्टर दिवाकर सोबत, तोच ईमेल ऍड्रेस इथे टाकायचा. त्यानंतर तुम्ही आता जो पासवर्ड सेट केलाय तो इथे टाकून लॉग इन वर क्लिक करायचं. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर मधली विंडो जी दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक मेसेज यायला सुरुवात होते की तुम्हाला मान्यताचे अपडेट पाहिजेत का इन फ्युचर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर. आता मेजरली इथे जो नंबर असतो तो असतो तुमच्या डॉक्टरचा. ठीक आहे.
सो तुम्हाला जर अपडेट्स पाहिजे असतील तुमच्या डॉक्टरला विचारायचं, तुमच्या ओबीजीयनला विचारायचं, किंवा तुम्ही तुमचा नंबर पण एडिट करू शकता इथे. ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आय वॉन्ट आणि आय वुड लाईक टू रिसीव्ह ओकेजनली याच्यावर क्लिक करू शकता. आयदर एकावर क्लिक करू शकता तुम्ही आणि सबमिटवर क्लिक करू शकता. जर तुम्हाला नकोच पाहिजे असेल तर डायरेक्टली नो थँक्सवर पण क्लिक करू शकता. आता नो थँक्सवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो दिसेल. आता हे जे आहे ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो पुढे कसं होतं ते. ठीक आहे. सो आय विल शेअर माय स्क्रीन अगेन. मी वापिस एकदा शेअर करतो. ठीक आहे. सो ठीक आहे. दिसते माझी विंडो सगळ्यांना? मी एक स्क्रीन शेअर केली आहे. सगळ्यांना दिसतंय? येस, नो? दिसते सर. दिसतंय ना? ओके, गुड. सो तिथे जे आपण व्हॉट्सअप अपडेटसाठी येस नो क्लिक केल्यानंतर इथे एक ऍड असेसमेंट म्हणून तुम्हाला ऑप्शन येतो. ठीक आहे. आता ऍड असेसमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ग्रीन कलरची रिबीन असते त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन मध्ये जिथे फॅसिलिटी लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला ड्रॉप डाऊन मध्ये क्लिक करायचं आहे. तर फॅसिलिटी म्हणजे काय? तुमचं हॉस्पिटलचं नाव. आता इथे मी डेमो हॉस्पिटल माझ्या नावाचं केलेलं आहे, ते मी सिलेक्ट करतो. ठीक आहे. आता मी इथे ऑलरेडी एक असेसमेंट क्रिएट केलेली आहे त्यामुळे ती इथे दिसते. पण मला जर दुसरी पण क्रिएट करायची असेल तर इथे मी ड्रॉप डाऊन मध्ये जाऊ शकतो. पण मी सजेस्ट करेल की दुसरी तुम्ही क्रिएट करू नका. तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर असं तुम्हाला दिसणार नाही. असेसमेंट मध्ये तुम्हाला मान्यता सेल्फ असेसमेंट म्हणून ड्रॉप डाऊन मध्ये येऊन जाईल. मी इथे ऑलरेडी क्रिएट केलेली आहे म्हणून मी त्याच्यावर क्लिक करतोय. ठीक आहे. आता मी याच्यावर क्लिक केल्यानंतर मला दोन प्रकारचे फॉर्म्स दिसतील. ठीक आहे. सो दोन प्रकारचे फॉर्म्स जे आहेत दॅट इज एक आहे ऑनबोर्डिंग आणि एक आहे असेसमेंट. बघा आता इथे माझ्या हॉस्पिटलचं नाव दिसतंय मंजित डेमो हॉस्पिटल आणि खाली दिसतंय ऑनबोर्डिंग आणि असेसमेंट. ठीक आहे. सो इथे तुमच्या हॉस्पिटलचं नाव येईल आणि इथे ऑनबोर्डिंगची इन्फॉर्मेशन. आता ऑनबोर्डिंग म्हणजे नक्की काय? ऑनबोर्डिंग म्हणजे तेच तुमचे जे बेसिक डिटेल असतात ते तुम्हाला कम्प्लीट करायचे असतात. आता इथे दिसतंय एकदम ग्रेइश कलरचा गोल, पण हा गोल आपल्याला ग्रीन करायचा आहे. ठीक आहे. सो ग्रीन करण्यासाठी ऑनबोर्डिंग वर क्लिक केलं तुम्ही आणि काय केलं, बघितलं की काही इन्फॉर्मेशन याच्यामध्ये प्री फिल्ड असते. प्री फिल्ड म्हणजे काय की तुमच्या डॉक्टरचं नाव, त्यानंतर तुमचा ईमेल ऍड्रेस, हे तर आम्हाला माहितीच आहे त्यामुळे ती इन्फॉर्मेशन आम्ही ऑलरेडी टाकून ठेवतो. पण तुम्हाला त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकता. जसं साऱ्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट पर्सन जो असतो तो डायरेक्टली ओबीजीवायन नसतो, तो ऍडमिनिस्ट्रेटर असतो. सो तुम्ही त्याचं नावही इथे टाकू शकता. आता जो ईमेल आयडी तुम्हाला पाहिजे कम्युनिकेशनसाठी, जो तुम्ही सेल्फ असेसमेंटसाठी दिलाय तोच ठेवा इथे. आणि फोन नंबर तुम्ही चेंज करू शकता, ऍडमिनचा नंबर सुद्धा टाकू शकता. आता याच्यामध्ये जे आहे ते फॅसिलिटी कॅटेगरी चौथा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी म्हणजे काय की कुठल्या प्रकारचं हॉस्पिटल आहे तुमचं, चॅरिटेबल आहे, मेडिकल कॉलेज आहे, मल्टी स्पेशालिटी आहे की मॅटर्निटी आहे, हे सिलेक्ट करून तुम्हाला पुढे जायचं. आता लोकेशन मध्ये दोन आहेत लोकेशन, रुरल किंवा अर्बन. ठीक आहे. सो रुरल अर्बन तुम्ही जे पण असेल, तुम्ही समजा नाशिकच्या एखाद्या तालुक्याच्या गावामध्ये आहात तर तुम्ही रुरल सिलेक्ट करा. तुम्ही प्रॉपर नाशिकमध्ये आहात तर अर्बन सिलेक्ट करा. शहरी आणि ग्रामीण. ठीक आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही जिथे जिथे स्टार बघताय ना, जिथे जिथे स्टार बघताय ते कंपल्सरी फील्ड आहेत. सो ते तुम्हाला भरायचेच आहेत एनिवेज. पण जिथे जिथे स्टार नाहीये ते जर तुम्ही स्किप जरी केले तरी चालतात किंवा नंतर भरले तरी चालतात. ठीक आहे. सो आता मी इथे सगळी इन्फॉर्मेशन भरलेली आहे. याच्यामध्ये ओबीजीवायचं नेम, त्याच्यानंतर त्याचा नंबर, मॅटर्निटी बेड्सचं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा पण कंपल्सरी फील्ड आहे. पण त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुमचं हॉस्पिटल जर 10 पेक्षा कमी बेडचं असेल मॅटर्निटी बेड्स, तुम्ही स्मॉल सिलेक्ट करायचा आहे. 10 ते 20 मध्ये तुम्हाला मीडियम सिलेक्ट करायचं आहे आणि 20 पेक्षा जास्त बेड असतील तर लार्ज सिलेक्ट करायचा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पार्टनर ऑर्गनायझेशन वाला पण पार्ट जो आहे तो तो सुद्धा कंपल्सरी आहे. त्यामध्ये तुम्हाला जपायगो म्हणून सिलेक्ट करायचा. आता आपल्याकडे खूप सारे ट्रेनिंग सेंटर आहेत पण तुमची ट्रेनिंग जी आहे ती जपायगो कंडक्ट करते, डिरेक्टली जपायगो कंडक्ट करते. कारण कारण आता डॉक्टर दिवाकर तुमची ट्रेनिंग घेतायत ते डायरेक्टली जपायगो कडून आहे. ठीक आहे. सो तुम्हाला जपायगो सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुमचे ओपीडी किती होतात मंथली ते सिलेक्ट करायचं आहे. मंथली डिलिव्हरी सिलेक्ट नाही करायचं इथे. तुम्ही असं वर खाली तर करू शकता बट तुम्ही इथे डायरेक्टली टाईप करा. ठीक आहे. 10 होत असतील तर 10, 20 होत असतील तर 20, त्यानंतर ऍव्हरेज मंथली डिलिव्हरीज किती होतात हे क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर
तुम्हाला ह्या बॉक्सवर क्लिक करायचं सगळ्यात इम्पॉर्टंट. ह्या बॉक्सवर जसं तुम्ही क्लिक करता तसं हे ग्रीन होऊन जातं बघा. हे ग्रेचं ग्रीन झालं म्हणजे तुमचा ऑन बोर्डिंग फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झाला. आता पुढे जाऊन दुसरा जो फॉर्म आहे तो आहे असेसमेंट. हे आहे आपलं मान्यता सेल्फ असेसमेंट. ठीक आहे. आता सेल्फ असेसमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे जे आहेत ते स्टँडर्ड दिसायला सुरुवात होईल. जे 20 स्टँडर्ड आहेत ते दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, पहिल्या स्टँडर्डवर क्लिक करायचं. आता इथे पण तुम्हाला ग्रे ग्रे दिसतंय सगळं. ठीक आहे. हे ग्रे ग्रे का दिसतंय, कारण की हे कम्प्लिटेड नाहीये. आता मी जसं स्क्रीनिंगवर क्लिक करेल तसं मला मान्यताचे सगळे स्टँडर्ड दिसायला सुरुवात होईल. मान्यताच्या पहिल्या स्टँडर्ड मधले सगळे सब स्टँडर्ड दिसायला सुरुवात होईल. आता जसं डॉक्टर दिवाकरने सुरुवातीला म्हटलं की तुम्ही डायबिटीस मलायटीसाठी ओजीटीटी करता की नाही, तर आपण एक डायबिटीस मलायटिसवर क्लिक करूया. ठीक आहे. सो इथे आहे ओजीटीटी टेस्ट तुम्ही परफॉर्म करता की नाही हे दिलेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर ओजीटीटी, जे जुने हॉस्पिटल आहेत त्यांना माहिती आहे ओजीटीटी काय आहे, जे नवीन हॉस्पिटल असतील त्यांना कदाचित माहित नसेल. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला 75 ग्राम ओजीटीटी टेस्ट काय आहे ते डॉक्टर दिवाकर सांगतीलच. जीडीएम साठी जी टेस्ट करतो, ही टेस्ट जर तुमच्या इकडे होत असेल, जे जुने हॉस्पिटल असतील ते त्यांचं होत असेल, सो ते काय येस क्लिक करतील. ठीक आहे. आणि जर तुमच्या हॉस्पिटलमध्ये हे होत नसेल तर तुम्ही नो क्लिक करा. आता इथे पण एक क्रायटेरिया दिलेला आहे की नर्सिंग स्टाफला तुम्ही येस कधी कराल. नर्सिंग स्टाफला सगळ्यांना माहिती आहे की जीडीएम स्क्रीनिंग कशी करतात, ओजीटीटी टेस्ट काय आहे ती कशी परफॉर्म करतात आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तरच तुम्ही येस क्लिक कराल. आता इथे तुमचा स्टाफ चेंज झाला असेल आणि 50% स्टाफ, म्हणजे जरी रिसर्टिफिकेशन वाली फॅसिलिटी असेल, त्यांना माहिती आहे ओजीटीटी काय आहे, पण तुमच्या इथे होत नाहीये, 50% पेक्षा स्टाफ जो आहे 50% पेक्षा जास्त स्टाफ जो आहे त्यांना माहिती नाहीये की ओजीटीटी काय आहे आणि जेडीएम काय आहे, तर तुम्ही नो वर क्लिक कराल. सो जसंच मी येस वर क्लिक करतोय तसं बघा, आता मी जर इथे वरती बघेल तर 1% माझं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. सो मी आता स्टँडर्ड नंबर 1 वर जेव्हा जाईल तेव्हा मी ओजीटीटी वाला, जे डायबिटीस मलायटिस वाली आहे, ते ग्रीन टिक दिसतंय कारण की मी ते ओजीटीटी वाला ग्रीन टिक केलेलं आहे. आता सेम विथ अॅनेमिया. अॅनेमिया सोबत जेव्हा जाणार मी, अॅनेमियावर क्लिक करणार. याच्यामध्ये एचबी टेस्ट तुम्ही प्रत्येक ट्रायमेस्टरला करताय का हे तुम्हाला ते विचारेल. आता इथे तुम्ही येस क्लिक केलं तर तुमचं झालं. आता याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला अगेन प्रश्न पडेल की एचबी म्हणजे नक्की काय किंवा काय. आता एचबी तर माहितीच आहे, पण दुसरा एखादा स्टँडर्ड. तर इथे एक आय बटन म्हणून आहे. हे बघा, हे आय बटनवर तुम्ही क्लिक करून तुम्ही अजून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता इथे एचबी बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की प्रत्येक ट्रायमिस्टर मध्ये का करायला पाहिजे. हिमोग्लोबिन स्क्रीनिंग फॉर प्रेग्नंट मस्ट बी परफॉर्म अकॉर्डिंग टू नॅशनल अँड फॉक्सी गाईडलाईन एव्हरी ट्रायमिस्टर टू आयडेंटिफाय द अनेमिया. ठीक आहे. आणि त्याचे व्हॅल्यूज काय आहेत, 10 ग्रॅम पेक्षा कमी असेल तर अनेमिक म्हणतो आपण त्यांना, मॉडरेट अनेमिक, आणि 7 पेक्षा कमी असेल तर सिव्हिअर अनेमिक म्हणतो. तर ही पण इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता, पण बऱ्याचशा स्टँडर्ड मध्ये त्याची गरज नाही लागणार तुम्हाला, कारण की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी माहिती असतील. ठीक आहे. सो हे असं करत करत आपल्याला जायचं आहे. आता जेव्हा तुम्ही अनेमियाचं येस करता तेव्हा तुम्हाला डायरेक्टली ते दुसऱ्या स्टँडर्ड वर येतं, दुसऱ्या सब स्टँडर्ड वर. तो दुसरा सब स्टँडर्ड आहे हायपरटेन्शन वाला. हायपरटेन्शन वाल्यावर तुम्ही बघाल त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत. एक पहिला क्वेश्चन, 3 क्वेश्चन आहे, सॉरी. पहिला क्वेश्चन आहे की तुमची अवेलेबिलिटी आहे का इन्स्ट्रुमेंटची. ठीक आहे. सो इन्स्ट्रुमेंटमध्ये काय, बीपी इन्स्ट्रुमेंट आणि स्टेथोस्कोप हे आहे का, तो येस वर क्लिक केलं तुम्ही तर डायरेक्टली तुम्हाला 1.2.2 म्हणजे दुसरा क्वेश्चन आला दुसऱ्या सब स्टँडर्ड मधला. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ट्रायमिस्टरला बीपी चेक करता का, येस वर क्लिक केलं तुम्ही. त्यानंतर प्रोटीन तुम्ही करता का, प्रोटीन टेस्टिंग, त्याच्यावर क्लिक केलं, झालं. ठीक आहे. आता ही 4% तुमची असेसमेंट कंप्लीट झाली आहे. तुम्ही जेव्हा 1 नंबरवर जाल तेव्हा हे तिन्ही तुम्हाला ग्रीन टिक दिसतील. असेच तुम्हाला सगळे ग्रीन टिक करायचे आहेत. आणि तुम्ही येस करा, नो करा, आणि जेन्युनली भरा, पण ऑनेस्टली भरा. असं काही नाही की येस येसच क्लिक करायचंय सगळं. ह्याचा स्कोर जो आहे तो कुठेच जाणार नाही तुमचा, तुमच्या फक्त ट्रेनरला कळतो तो. आणि उलट तुमच्यासाठी ते चांगलं असतं की कुठला चांगला एरिया आहे तुमचा आणि कुठला तुमचा डार्क एरिया आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करू शकता. सो तुम्हाला ट्रेनिंगचा त्या ट्रेनिंगमध्ये जास्त भर दिला जाईल त्या गोष्टींवर ज्या तुम्हाला येत नाही. आणि ही सेल्फ असेसमेंट यासाठीच आहे की आपला गॅप्स कुठे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करून पुढे जायचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली जेव्हा तुम्ही स्टँडर्ड तुम्ही ओपन केलाय, पण स्टँडर्डवर कसं जायचं, तर ते पण जम्प करतं. जसं 1 वर गेलं, तर मी इथे येस क्लिक केला, त्यानंतर ते डायरेक्टली मला दुसऱ्या स्टँडर्डवर घेऊन गेला. सो तुम्ही जेव्हा एक ओपन करता तेव्हा तुम्ही जोपर्यंत ते कम्प्लीट करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला पुढे पुढे घेत जातं. पण तुम्हाला एखाद्या याच्यामध्ये डाऊट असेल किंवा तुम्हाला नंतर करायचं असेल सेल्फ असेसमेंट, मध्येच तुमचं 50% झालं, तुमच्याकडे एखादी केस आली,
तर तुम्ही ते लॉग आउट करून परत लॉग इन करून पण भरू शकता. तुम्ही जेव्हा परत लॉग इन कराल सेम आयडी आणि पासवर्डनी, तेव्हा तुम्हाला ते 5% 50% जेवढं पण तुम्ही कंप्लीट केलंय तेवढं तुम्हाला ते दाखवेल. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये हे मी तुम्हाला पूर्णपणे डेमो दाखवला. कोणाला काही विचारायचं आहे का याच्यावर? याचा पुढचा पार्ट मी तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करतो अजून. कोणाला काय विचारायचं आहे याच्यावर? खूप जास्त हेवी तर नाही वाटत आहे की काय आणलंय हे सरांनी नवीन? बरं होतं पेपरवर करायचो आम्ही पहिला, असं तर नाही वाटत आहे? खूप इझी आहे, काही हे नाही. आणि त्याच्यासाठी आपण आहेतच डॉक्टर दिवाकर, आणि मी तुम्हाला सपोर्ट करेल जे पण काही तुम्हाला चॅलेंजेस येतील, सेल्फ असेसमेंट म्हणजे टेक्निकल पण जे प्रॉब्लेम्स येतील, आणि तुम्हाला बाकी पण काही इश्यूज आले तर आम्ही तुम्हाला गाईड करायला आहोतच. ठीक आहे. सो मी फक्त याच्या पुढचा तुम्हाला एक पार्ट सांगतो, की ते मी तुम्हाला पीपीटी वगैरे नाही दाखवत. ते याच्यामध्ये एक असतं की जसं तुम्ही मान्यता सेल्फ असेसमेंट कंप्लीट करता त्यानंतर तुमचा एक रिपोर्ट जनरेट होतो, तो तुमच्या मेलवर येऊन जातो. ठीक आहे. तो मेलवर आल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे? फक्त तुम्हाला बघायचं आहे की तुमचे गॅप्स कशा कशामध्ये आहे. ठीक आहे. सो त्यानंतर तुम्हाला एक तिथे गो टू क्यूपीपी म्हणून एक लिंक येते जेव्हा तुम्ही सेल्फ असेसमेंट कंप्लीट करता, किंवा मी एक लिंक तुम्हाला पाठवून देईल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून जसे तुमचे ट्रेनिंग सेशन कंप्लीट होतात, जशी तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, तसं तुम्हाला ते कंप्लीट करत जायचं आहे. ठीक आहे. सो ते कसं करायचं ते ते पण मी तुम्हाला सांगेल जेव्हा तुम्ही एकदा सेल्फ असेसमेंट कंप्लीट कराल त्यानंतर. ठीक आहे. तर त्यामध्ये बेसिकली हेच आहे की जसं की पार्टोग्राफ तुम्ही भरत नव्हता आधी, पण आता तुम्ही पार्टोग्राफ भरायला सुरुवात केली आहे. तर पार्टोग्राफचा जो भरलेला जो करेक्ट वाला पार्टोग्राफ आहे एखादा, त्याचा फोटो तुम्ही लावू शकता आणि तो अपलोड करू शकता. फोटो क्लिक करू शकता आणि तो डायरेक्टली तुम्ही प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकता, आणि त्यावर तुम्ही येस क्लिक करू शकता. सो बेसिकली म्हणजे याच्यामध्ये हेच आहे की तुम्ही जशी क्वालिटी इम्प्रूव्ह करत जाताय तुमची, तसं ते तुमचं गॅप्स भरत जात आहे. ठीक आहे. आता गॅप असेसमेंट आपण केली, गॅप असेसमेंट नंतर गॅप ते भरायचे सुद्धा असतात. सो तुम्ही ते ऑब्व्हियसली तुम्ही भराल ट्रेनिंग झाल्यानंतर, पण ते डिजिटली रेकॉर्ड पण करायचं आहे. त्यासाठी एक तो प्लॅटफॉर्म आहे, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट प्लॅटफॉर्म. ठीक आहे. आणि तुमची जी फायनल असेसमेंट होते ती सुद्धा या प्लॅटफॉर्मवरच होते. त्यामुळे तुम्हाला ते तुमचे क्वेश्चन्स कसे विचारले जातील, मायक्रो लेवलला क्वेश्चन कसे विचारले जातील स्टँडर्ड्सवर, हे पण तुम्हाला समजण्यात खूप मदत होईल जर तुम्ही सेल्फ असेसमेंट खूप प्रामाणिकपणे केली तर. तुम्ही एस 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 क्लिक करत गेलं वाचत न वाचता तर मग प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित वाचलं ते, तर तुम्हाला कळेल की असेसर कसा क्वेश्चन विचारू शकतो, कारण की त्या क्वेश्चन तेच असतात सगळे, सबस्टँडर्ड आणि व्हेरिफिकेशन क्रायटेरिया सगळे सेमच असतात. ठीक आहे. जे मान्यता सेल्फ असेसमेंट मध्ये असतात तेच फायनल असेसमेंट मध्ये असतात. त्यामुळे त्याची तुम्हाला खूप हेल्प होईल तुम्ही जर व्यवस्थित ते परफॉर्म केलं तर. बाकी कोणाला काय विचारायचं आहे का? बघा काही तुम्हाला ज्या कॉम्प्लिकेटेड लिंक्स नाही आहे. आहेत, ठीक आहे, हा, इट्स नॉट कॉम्प्लिकेटेड. आय एम इट्स टेलिंग नॉट देम. कॉम्प्लिकेटेड, है येस. ना, आपण आणि तुम्हाला मोबाईलवर जरी सगळ्या असं व्हॉट्सअप वाटत असेल मेसेजेस खूप इकडे हेवी, तिकडे करतो. तर तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करा. मी माझा नंबर चॅटमध्ये टाईप करतो, किंवा तुम्ही डॉक्टर दिवाकर थ्रू पण माझ्याशी कनेक्ट करू शकता. ठीक आहे. तुम्हाला कधी पण काही प्रॉब्लेम आला तर उद्यापासून तुम्हाला लिंक यायला सुरुवात होईल. फक्त तुमचा मेल चेक करत राहा है ना, आणि मला पुढच्या कन्फर्म करा बुधवारच्या आधी की करायचं आहे, हे लक्षात ठेवा. येस, बुधवारच्या आधी कंप्लीट करायचं आहे, कारण की ट्रेनिंग सेशनच्या आधी तुम्हाला सेल्फ असेसमेंट गॅप असेसमेंट कंप्लीट करायची असते. येस. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आणि काही डिफिकल्ट नाही आहे, है ना. ऑनलाईन जसं सरांनी सांगितलं की ऑनलाईन मेल येईल, है ना. जो रजिस्टर्ड मेल आयडी आहे तुमच्या डॉक्टरांचा, त्याच्यावर त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तुमचाच पासवर्ड सेट करायचा आहे, है ना. काही त्याच्यामध्ये प्रश्न वाटला की फॉक्सी म्हणजे काय, मॅडम फॉक्सीचे मेंबर आहेत की नाही, तर मॅडमला विचारू शकता, है ना. सगळेच डॉक्टर फॉक्सीचे मेंबर आहेत, है ना. तर काही, आणि मग तुमची ऍक्च्युअल चेकलिस्ट ओजीटीटी करता का, करायचं, नाही करत का मग नो करा. तुमच्याकडे पीपीएचा ट्री आहे का, आहे तर येस करा, नसेल तर नो करा. असंच कम्प्लीट करायचं आहे. आणि रिअल करा, असं नाही की कोणी काय बोलेल शून्य दिला तर याला काही सर्टिफिकेट नाही आहे, है ना. गॅप असेसमेंटला हे आपल्या समजण्यासाठी आहे. ओके. आणि हे पुढच्या बुधवारच्या आधी व्हायला पाहिजे. तर उद्यापासून तुम्हाला लिंक येईल आणि उद्यापासून एकदा चेक करा. आणि काही प्रॉब्लेम आला तर मला लगेच व्हॉट्सअपला कळवा किंवा मला कॉल करा. दॅट्स फाईन, मी या सरांशी तुम्हाला कनेक्ट करून देईल. ठीक आहे. ओके. तर जसं मी सांगितलं, सरांचा नंबर पण सरांनी याच्यावर टाकलेला आहे चॅटवर. तर प्रत्येक बुधवारी आपण भेटणार आहोत 3 वाजता. त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक पीपीएच पासून आपण सुरुवात करतोय, सगळ्यांचा आवडता टॉपिक आणि इम्पॉर्टंट टॉपिक, है ना. तर पुढच्या बुधवारी आपण सुरू करतोय पोस्टपार्टम हॅमरेज पासनं, 3 वाजता. त्याची चेकलिस्ट मी आज पाठवेल, पीपीएच ची पण. तो ट्रे तुम्ही रेडी करून ठेवा पुढच्या सेशनच्या आधी. ठीक आहे.
असं नाही की सरांनी शिकवलं आणि मग मी ट्रे बनवेल, तर ट्रे पण आधीच बनवायचा आणि मग ट्रेनिंग सेशनला तो सोबत ठेवायचा. ठीक आहे, दाखवायला. तर 2 टास्क, एक तर बेसलाईन असेसमेंटची करायची आहे आणि ट्रेची चेकलिस्ट मी पुढच्या बुधवारच्या आधी पाठवेल. ती तुम्हाला बनवून ठेवायची आणि पुढच्या बुधवारी आपण भेटू 3 ते 5 वाजता, 3 ते 4:30, 1.5 तासात होतं आपलं सेशन. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन, आणि आपण भेटूया पुढच्या बुधवारी. ठीक आहे, आणि काही प्रश्न असेल तर मला कळवा मग तसं. सो थँक्यू. थँक्यू. थँक्यू डॉक्टर.